आतापर्यंत ना खरं सांगू मी भरपूर सारे डोशाचे तवे घेतले. तर रामकृष्ण हरी मंडळी म्हणजे स्वस्तातले घ्यावे म्हणून 250 रुपयावाले घेऊन बघितले. मग तो खराब झाला म्हणून एक जरा भारीवाला घेतला. पण माझी चूक ही झाली की मी कायम त्याच्यावर तेल टाकत राहिले आणि मला आत्ता एवढ्यात एक ओळख झाली. त्या ताईने मला सांगितलं की त्याच्यावर तेल टाकल्यावर नॉनस्टिक खराब होतं आणि त्याला घासणी पण नॉर्मलच वापरायची. मग मला हा जो तवा आहे गिफ्ट मिळालेला आहे. म्हणजे अर्थातच मी जिथं सोनं घेते त्यांनी मला हा तवा दिलेला आहे. माझ्याकडं भरपूर सारे तवे आहेत. मला वाटतं 4 ते 5 तवे आहेत माझ्याकडं. डोशाचा वेगळाच, चपातीचा वेगळाच, भाकरीचा वेगळाच. आता त्यात हा ॲड झाला ह्याचा पण. हाही तवा खूप छान आहे. मग माझ्या मुलांनी हे मुगाच्या डाळीचे छोटे छोटे पॅनकेक्स केले आणि मी थोडीशी चटणी ह्यासोबत केली. माझा मुलगा काय मला तशी मदत करतो पण त्याचा मूड चांगला पाहिजे. ठीक आहे, टीनेजर्समध्ये आहे आता, थोडंसं मूड स्विंग्स होतात. मला समजून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही समजून घ्या आणि त्यासोबत मला सबस्क्राईब करायला विसरू नका.